पाटील दादा फार छान ओव्या वाचल्या. खूप सुंदर. हो भारतीताई तुम्ही म्हणत होता तरी कोठवा खरंच असं झालं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण तीनशे 38 क्रमांकाच्या ओवीपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 339 क्रमांकाच्या पुढच्या ओव्या बघणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा विषयांवरती विजय मिळवलेला महात्मा महापुरुष आणि विषयांच्या अधीन गेलेला जीव, या दोघांचीही दशा, या दोघांची अवस्था आणि या दोघांनाही प्राप्त होणाऱ्या परिणामांचं स्पष्टीकरण आणि वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये अखंड अशा स्वरूपाची प्रसन्नता आहे, त्याच्या जीवनामध्ये संसार दुःख कोणत्याही बाजूने शिरू शकत नाही, असं माऊली वर्णन करताना आपण बघितलं. पुढं माऊली म्हणतायत, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुदे तृषेचा अडदरू कहीची नाही. अर्थात ज्याप्रमाणे चित्तात अशी अखंड प्रसन्नता आहे, त्या ठिकाणी कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याप्रमाणे ज्याच्या उदरातच अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला तहानभुकीची पीडा कधीच नसते. ज्याच्या पोटामध्येच अमृताचा झरा आहे, ज्याच्या पोटामध्येच अमृत जन्माला घालण्याची ताकद आहे, ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आधीच आहे, जैसा अमृताचा निर्झरू. अमृताचा निर्झरू, निर्झरू म्हणजे झरा, अमृताचा झरा प्रसवे जयाचा जठरू. जठर म्हणजे पोट, ज्याच्या पोटामध्येच अमृताचा झरा प्रसवण्याची, निर्माण करण्याची ताकद आहे, किंवा ज्याच्या पोटामध्ये तो अमृताचा झरा आहे, तया क्षुधा तृषेचा अडदरू कहीची नाही. त्याला क्षुधा तृषेचा म्हणजे भूक आणि तहान, क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, क्षुधे तृषेचा अडदरू. अडदरू शब्दाचा अर्थ आहे पीडा. कहीची नाही, त्याला कोणत्याही प्रकारे जेवणाची म्हणजे भुकेची किंवा पाण्याची म्हणजे तहानेची अजिबात अडचण होत नाही, अजिबात पीडा होत नाही, कारण त्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा निघतोय. अगदी त्या पद्धतीनं अमृताचा झरा प्रसवणाऱ्या पोटामध्ये भूक आणि तहान यांचा लवलेश नसतो. अगदी त्याप्रमाणे ज्याच्या चित्तामध्ये अखंडित अशी प्रसन्नता आहे, त्याच्या जीवनामध्ये संसार दुःख प्रवेशच करू शकत नाही, असं या महात्म्यांचं वर्णन माऊली करतायत. पुढं माऊली म्हणतायत, तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे काय आहे, ते तर अपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. अर्थात त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाल्यावर मग दुःख कसले, व ते आहे तरी कुठे. तेथे त्याची बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सहजच स्थिर होते. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झाली, त्याचं अंतःकरण आपोआपच निर्मळ आणि आनंदानं परिपूर्ण होऊन जातं. तैसे हृदय प्रसन्न होय, त्याप्रमाणे हृदयामध्ये प्रसन्नता आली तरी दुःख कैसे के आहे, मग दुःख कोणत्याही प्रकारचं राहणार नाही. कारण हृदयात प्रसन्नता एकदा आली की मग दुःखाचा लवलेश राहत नाही. दुःख का येतं? दुःख येण्यासाठी आपण जागा तयार करतो म्हणून दुःख येतं. खूप सुंदर प्रसंग आहे. दुःख किंवा सुख तुमच्या इच्छेशिवाय, तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करूच शकत नाहीत. तुम्ही दुःखी आहात तुमच्यामुळं, तुम्ही सुखी आहात तुमच्यामुळं. माणूस पळवाट काढण्यासाठी म्हणतो की माझ्या दुःखाला दुसरी लोक जबाबदार आहेत. आपल्या दुःखाला दुसरा कोणीही जबाबदार नसतो. बरेच जण म्हणतात, मित्रांनी मला विश्वासघात केला म्हणून माझ्या आयुष्यात दुःख आहे. मित्र जर चांगले असते तर माझ्या आयुष्यात दुःख राहिलं नसतं.
माझे कुटुंबातली मंडळी चांगली नाहीत हो, नाहीतर माझ्या एवढा सुखी समाधानी कोणीच राहिला नसता. हा आपला गैरसमज आहे. आपल्याला दुःखी करण्याची ताकद कुणामध्येच नाही, आपल्याला सुखी करण्याची ताकद सुद्धा कुणातच नाही. आपण आपल्याच इच्छेनं दुःखी होतो, आपण आपल्याच इच्छेनं सुखी होतो. मित्रांच्या विश्वासघातानं कुणी दुःखी झाला असता तर अनेक संतांच्या जीवनामध्ये असे विश्वासघाताचे अनेकदा प्रसंग आलेत. कौटुंबिक कलह अनेक संतांच्या जीवनामध्ये सुद्धा आले, पण त्या कलहाचा परिणाम त्यांच्या सुखी मानसिकतेवर, प्रसन्न अंतःकरणावर कधी झाला नाही. दुःखाचे मळब, दुःखाचे ढग तेव्हाच तुमच्या हृदयातल्या सुखाला, आनंदाला झाकू शकतात जेव्हा तुम्ही त्यांना परवानगी द्याल. गरिबी, संकट संतांना कधीही दुःख देऊ शकत नाहीत. उलट दुःख आली, संकट आली की परमात्म्याचं आणखी अधिक चिंतन होईल, म्हणून दुःखाचं आणि संकटांचंही स्वागत संत करत असतात, साधक करत असतो. म्हणून साधकांना आयुष्यामध्ये काही संकट आली, दुःख जरी आली तरी ती दुःख ईश्वरानं दिलेली आहेत. आपल्याच मागच्या जन्मातली काहीतरी कर्म आहेत आणि त्या कर्माचं फळ आपण भोगतोय, आणि या दुःखाच्या, संकटाच्या निमित्तानं मागच्या जन्मामध्ये राहिलेल्या काही कर्माचं फळ धुवून निघणार आहे, याचा एक आत्मिक आनंद त्या साधकाला होत असतो. आणि म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटामध्ये दुःखाचा अनुभव करत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना 1628 साली झालेल्या दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये पत्नीला गमवावं लागलं, मुलाबाळांना गमवावं लागलं, सगळी संपत्ती गमवावी लागली, गुरंढोरं यांना गमवावं लागलं, स्वतःच्या कुटुंबामध्ये विस्कळीत अवस्था आली, वडिलांना गमवावं लागलं, आईला गमवावं लागलं. प्रचंड दुःख तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये आलं, पण तुकोबारायांच्या प्रसन्न अशा चित्तावर या दुःखाचा कोणताही परिणाम झाला नाही. दुःखाच्या या ढगांनी तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या प्रसन्न चित्त सूर्याला मुळीच कधी डागाळलेलं नाही. कारण सूर्य ढगांनी झाकत नाही, तसं प्रसन्न चित्त अंतःकरण असलेल्या पुरुषाच्या जीवनात कितीही दुःख आणि संकट आली तरी त्या संकटांमुळं त्याच्या प्रसन्न चित्ताला मुळीच बाधा येत नाही. कशी येत नाही त्याचं वर्णन माऊलींनी केलंय. तैसे हृदय प्रसन्न होय. एकदाच हृदय प्रसन्न झालं, हृदयामध्ये आनंद निर्माण झाला, आतून एकदा आनंद निर्माण झाला की मग तरी दुःख कैचे के आहे, मग दुःख कोणत्याही प्रकारचं शिल्लक राहत नाही. जसं आतून ओलावा असलेल्या जमिनीला वरून कितीही कोरडा असा प्रखर सूर्यप्रकाश पडला तरी ती जमीन कोरडी होत नाही, कारण तिच्या आतमध्ये आत्म स्वरूपाचा एक ओलावा असतो. मातीमध्ये जर ओलावा असेल, आतून ओलावा असेल, तर बाहेरून पडणारा सूर्यप्रकाश तिला कोरडं करू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणात प्रसन्नता आहे, आनंद आहे, त्याला बाहेरचं दुःख, बाहेरची संकट कधीच दुःखी करू शकत नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, ते तर आपैसी बुद्धी राहे परमात्मा स्वरूपी. ज्या झाडाचं मूळ एखाद्या नदीमध्ये प्रवेश करून गेलेलं आहे, एखाद्या जमिनीच्या आत असलेल्या प्रवाहामध्ये ज्या झाडाचं मूळ पोहोचलेलं आहे, त्या झाडाला वरून कितीही ऊन पडलं तरी ते झाड सुकत नाही, कारण वरून जरी प्रकाश पडत असला तरी आतून त्याची मुळं एका नदीशी, पाण्याशी, झऱ्याशी जुळलेली असतात. त्या झऱ्यातून, त्या आतल्या प्रवाहातून ते जीवनसत्व, पाणी शोषून घेत असतं, आणि म्हणून बाहेरच्या प्रकाशाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. बघणाऱ्याला वाटू शकतं की हे झाड उन्हामध्ये सुकून जाईल, या झाडाला उन्हाचा त्रास होत असेल, पण त्या झाडाला त्याचा त्रास होत नाही, कारण त्याची मुळं नदीमध्ये प्रवेश केलेली आहेत. त्या पद्धतीनं ज्याची बुद्धी ते तर आपैसी बुद्धी राहे, त्यांची आपोआपच बुद्धी परमात्म रूपामध्ये विलीन झालेली असते. अंतःकरण, बुद्धी, मन हे सगळं परमात्म्याशी एकरूप झालेले असल्यामुळं बाहेरच्या कोणत्याही संकटाचा परिणाम त्या पुरुषावरती होत नाही. म्हणून बाह्य संकट संतांना कधीच बाधित करत नाहीत, करू शकत नाहीत, कारण संकटांची ताकद भौतिक आहे.
संकट तेव्हाच मनामध्ये शिरू शकतात जेव्हा मन ती संकट स्वीकारण्यासाठी तयार असतं. मनच भित्र आहे, मनालाच कशाचा आधार नाही. मनच बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे. जीवनाची सुखदुःख जर बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहेत अशी परिस्थिती ठेवली तर बाह्य परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल होईलच असं नाही. परमात्मा सगळं काही आपलं ऐकेलच असं नाही. परमात्मा आपलं सगळं काही ऐकेलच अशी आपला तसा अधिकारही असला पाहिजे, तशी आपली इच्छाही असली पाहिजे. प्रामाणिक इच्छा, पवित्र इच्छा असेल तर त्या आपल्या इच्छा पूर्ण होतात. हेतू प्रामाणिक नसेल तर इच्छा पूर्ण होणार नाहीत. आणि भौतिक इच्छांवरती तुम्ही तुमचं आत्मसुख अवलंबून ठेवलं तर मग तुमचं दुःख कुणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून संतांचं जे सुख आहे ते बाह्य सुखावर अवलंबूनच नाही. मुळे बाहेरून काहीतरी मिळालं म्हणून मी आनंदी होणार आहे अशी संतांची अवस्थाच नाही. संतांचा आनंद, संतांचं सुख हे त्यांच्या आत दडलेलं आहे. आणि इतक्या आत ते दडलेलं आहे, तो आनंद, ती प्रसन्नता, ते सुख इतक्या आत दडलेलं आहे की तिथपर्यंत संकट, दुःख यांचा प्रभाव पोहोचूच शकत नाही. आणि म्हणून संकटांचा, दुःखाचा प्रभावच तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळं प्रसन्न चित्त अंतःकरण असलेल्या त्या महापुरुषांना, संतांना भौतिक गोष्टी सुखही देऊ शकत नाहीत आणि दुःखही देऊ शकत नाहीत. दुःखांचाच प्रभाव पडतो असं नाही, सुखाचाही प्रभाव पडत नाही. दुःखाचा तर पडतच नाही, संकटांचा तर पडतच नाही, पण सुखाचाही परिणाम त्यांच्या अंतःकरणावर पडत नाही. ज्याची मुळं नदीमध्ये आहेत त्या झाडावर कितीही तुम्ही पाणी टाका, बाहेरून पडणाऱ्या पाण्यामुळं ते झाड वाढतं हा गैरसमज आहे. बाहेरून बघणाऱ्याला वाटू शकतं की हे झाड पाण्यात भिजतंय म्हणून हिरवं आहे. नाही, पाण्यात भिजलं म्हणून कोणतंही झाड हिरवं होत नाही. त्याच्या मुळापर्यंत ते पाणी जावं लागतं. म्हणून ज्या पद्धतीनं सूर्यप्रकाशाच्या परिणामानं पाण्यात मुळा गेलेलं झाड सुकत नाही, त्याचप्रमाणे कितीही पाऊस पडला तरी ज्याची मुळं पाण्यात आहेत ते झाड ओलही होत नाही किंवा हिरवंही राहत नाही. त्याचं हिरवं राहणं हे मुळांशी निगडीत आहे. तसं संतांचं सुख असो किंवा दुःख याच्यावर भौतिक गोष्टीचा कोणताही परिणाम होत नाही. आणि संत आयुष्यात दुःखाचा अनुभवच करत नाहीत. ते दुःखी आहेत असं जगाला वाटू शकतं. तुकोबारायांच्या जीवनात त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांना तुकोबारायांची कीव येत होती. त्यांना वाटत होतं की तुकोबाराय किती दुःखाचा, संकटांचा सामना करतायत. पण अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख त्यांच्या नव्हतं. कारण आतून एका आत्मानंदामध्ये ते तल्लीन होते, रममान होते. त्यांची लिंक, त्यांचं मूळ परमात्म रूपामध्ये विलीन झालेलं आहे. आणि परमात्म रूपामध्ये विलीन झाल्यामुळं बाह्य दुःख किंवा बाह्य सुख त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही. उदाहरण देत आहेत माऊली, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. अर्थात ज्याप्रमाणे निवाऱ्याचे ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुषाची बुद्धी स्वस्वरूपाचे ठिकाणी स्थिर राहते. एक दुसरं वेगळं उदाहरण माऊलीने दिलंय. जिथं वारा नाही, वारा नाही म्हणजे ऑक्सिजन नाही असं नाही, ऑक्सिजन आहे. दिवा जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो. O2 जळाल्याशिवाय दिवा जळत नाही. म्हणून जिथं हवाच नाही तिथं दिवा राहू शकत नाही. म्हणून दिव्याला आपण बंद करताना छिद्र असावे लागतात. त्याला ऑक्सिजनचाच पुरवठा बंद केला की दिवा आपोआप विझेल. पण ऑक्सिजन आहे पण वारा नाही, वाऱ्याची हालचाल नाही, स्थिर असा वारा आहे. अशा ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही. ती जशी आहे तशी स्थिर राहते. ती ज्योत हलण्यासाठी लागणाऱ्या वाऱ्याचा तिथं अभाव आहे, तिथं वाराच नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणचा दिवा म्हणजे निर्वातीचा दिवा. जैसा निर्वातीचा दीपू, निर्वात ठिकाणी ठेवलेला, जिथं वारा नाही, हवा नाही. हवा नाही याचा अर्थ हालचाल करणारी हवा नाही, या अर्थाने निर्वात शब्द घ्यायचा आहे. हवा नाही म्हणजे ऑक्सिजनच नाही असा अर्थ नाही. हवा आहे, हवा असावी लागते, पण निर्वात पोकळी आहे.
की जिथं वारा हलायलाही जागा नाही, फक्त तो आहे. हवा नाही अशी जागा नाही, हवा सर्व ठिकाणी आहे. तशी ती हवा निर्वात ठिकाणी आहे, पण तिची हालचाल नाही. हवा ही स्थिर आणि म्हणून दिवाही स्थिर. अशा हवेच्या ठिकाणी असलेला दिवा जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू. कोणत्याही परिस्थितीत तो दिवा कंप पावत नाही, हलत नाही. त्याची ज्योत जशी आहे तशी राहते. सर्वथा नेने कंपू, कंपन पावत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू आत्मयुक्तो योगयुक्तो. जो योगयुक्त पुरुष आहे त्याची सुद्धा बुद्धी स्थिर झालेली असते. कितीही विषय आले, किती सुख आली, कितीही दुःख आली, किती संकट आली, किती आनंदाचे प्रसंग आले, तरी योगयुक्त असलेली त्याची बुद्धी स्थिर राहते. त्या बुद्धीमध्ये चलता येत नाही. अचलता कायमची त्या बुद्धीमध्ये असते. म्हणून तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. त्याप्रमाणे योगयुक्त पुरुषाची बुद्धी स्थिर झालेली असते. पुढे भगवंत काय म्हणतायत बघा. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर् शांतस्य कुतः सुखम. अर्थात अस्वस्थ चित्त पुरुषाला ना आत्मविषयक बुद्धी ना भावना असते व भावनारहित पुरुषाला शांती लाभत नाही. मग त्या शांतीरहिताला सुख कुठले. ज्याची बुद्धी अशी नाही, ज्याची बुद्धी स्थिर नाही, ज्याचं चित्त प्रसन्न नाही, त्याची अवस्था काय होते त्याचं वर्णन इथं भगवंत करतात. ज्याचं चित्त अस्वस्थ झालेलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये आत्मविषयक भावनाच येत नाही, असा जो भावनारहित पुरुष आहे त्याला शांती लाभत नाही. आणि शांती नसेल तर सुख कसं काय मिळेल. माऊली खूप सुंदर वर्णन करतायत. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जान गुणी विषयादिकी. अर्थात हा योगयुक्तीचा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही तो पुरुष विषयाच्या पाशाने बांधला जातो. आतापर्यंत स्थिर युक्त असलेल्या, स्थिर बुद्धी असलेल्या पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलं, माऊलींनी केलं. आता ज्याची बुद्धी स्थिर नाही, ज्याच्या हृदयात प्रसन्नता नाही, त्यांची परिस्थिती माऊली वर्णन करून सांगतायत. ये युक्तीची कडसणी. आतापर्यंत ज्या पद्धतीचं वर्णन केलं त्या पद्धतीचं वास्तव ज्याच्या अनुभवाला येत नाही. ये युक्तीची कडसणी. कडसणी शब्दाचा अर्थ आहे विचार. ज्याच्या हृदयातच या प्रकारचे विचार येत नाहीत. कोणत्या प्रकारचे विचार. आपली बुद्धी स्थिर असायला हवी, आपलं चित्त प्रसन्न युक्त असायला हवं, असे विचारच ज्याच्या मनात येत नाहीत. नाही जयाच्या अंतःकरणी. ज्याच्या अंतःकरणात हे विचारच येत नाहीत तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तो आकळीला म्हणजे बंदिस्त केला गेलाय, बांधला गेलाय, आवळला गेलाय. या अर्थानं तो आकळीला नियंत्रणात घेतला गेला. जाण गुणी. गुणी शब्दाचा अर्थ आहे पाश, बंधन, पिंजरा, जेल, तुरुंग. या अर्थानं तो आकळीला जाण गुणी म्हणजे पाश. विषयादिकी. तो विषयांच्या पाशामध्ये, विषयांच्या बंधनात, विषयांच्या तुरुंगात तो अडकलेला आहे, आकळला गेलेला आहे असं तू समज. ज्याचं अंतःकरण प्रसन्न नाही त्याला लगेच विषय आपल्या कब्जामध्ये घेतात. दुःख लगेच त्याच्यावर आपलं आक्रमण करतं. सुखानं लगेच तो होरपळून जायला लागतो, दुःखानं लगेच तो दुःखी होतो. सुख आणि दुःख या भौतिक गोष्टीवर त्याचं सुखदुःख अवलंबून होऊन जातं. त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो आणि म्हणून तो विषयांमध्ये गुरफटून जातो. म्हणून ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पारता कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्थात अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर कधीच होत नाही व त्या स्थिरतेची त्याला इच्छाही असत नाही. बघा दुर्दैव काय आहे. परमार्थ घडत नाही हे दुर्दैव नाही,
परमार्थ करावा ही वृत्तीही येत नाही, ही भावनाही येत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्याच्याकडून परमार्थ घडत नाही पण परमार्थ घडावा अशी इच्छा असते, तो बरा, तो भला, तो भाग्यवान. किमान ज्याला कधी वाटतही नाही की आपण परमार्थ करावा, ज्याला कधी वाटतही नाही ज्ञानेश्वरी वाचावी. वाचायला अनेकांना येतं, वाचली तर ज्ञानेश्वरी अनेकांना समजू शकते, वाचलं तर संत साहित्य अनेकांना समजतं. पण या भावनेनं संत साहित्य वाचावं ही बुद्धीच अनेकांना होत नाही. त्यांच्याकडून परमार्थही घडत नाही, परमार्थ करण्याची इच्छाही त्यांच्या मनात येत नाही. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा. त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर आहे असं कधीच समजायचं नाही, त्याची बुद्धी कधीच स्थिर असूच शकत नाही. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. आणि आपलं चित्त स्थिर असावं, आपलं मन प्रसन्न असावं, याची ही आस्था, याची इच्छा तेही नुपजे. किंवा माणसाला वाटायला तरी हवं की जी प्रसन्नता संतांना मिळाली, जे आत्मिक सुख संतांना मिळालं ते मलाही मिळावं, किमान याची इच्छा तरी असावी. पण जो विषयांमध्ये रमतोय, ज्याला विषयच महत्वाचे वाटतात, त्याचं मन विषयांमध्येच रमतं आणि म्हणून त्याला स्थैर्याची आस्थाही राहत नाही. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. अर्थात निश्चळत्वाचा ज्याच्या मनाला गंधही नाही, तर अर्जुना त्याला शांती कशी प्राप्त होईल. शांती ही चित्त स्थिर झाल्यानंतर अनुभवाला येणारी अनुभूती आहे. हलणाऱ्या डुलणाऱ्या दिव्यामध्ये जशी स्थिरता नसते, तशी विषयांमध्ये रमणाऱ्या चित्तामध्ये स्थिरता आणि शांती नसते. अशांत असं मन असतं. मग त्यांना काहीही द्या. तुम्हाला आजूबाजूला अशी अनेक लोक सापडतील ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, काही लोकांना खायला काही मिळत नाहीये तरी ते समाधानी आहेत, आणि काहींकडे प्रचंड पैसा आहे तरी ते समाधानी नाहीत. संतांचं जीवन बघा. संतांच्या जीवनामध्ये काय असं आहे आनंदी राहण्यासारखं, ज्याला भौतिक जगतामध्ये सुखाची साधनं मानलं जातं, सुखाचं माध्यम ज्यांना मानलं जातं, अशी संपत्ती, असा मान मरातब, अशी सामाजिक प्रतिष्ठा, असा बंगला, गाडी, नोकर चाकर, अशी कोणतीही गोष्ट ज्यांच्या अनुभवाला दूर दूरपर्यंत आली नाही. उलट ज्यांच्या जगण्यात दुःख आहेत, संकट आहेत, जेवणाची मारामार आहे, कुटुंबाच्या हालापेष्ट आहेत, असेही संत आनंदी, निरामय, प्रसन्न असं जीवन जगताना आपल्याला दिसतात. कबीरांच्या जीवनात काय होतं? काहीही नव्हतं, पण चेहऱ्यावर कायम प्रसन्नता असायची, कायम आनंदी असायचे. कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आपल्याला दिसते. काय होतं त्यांच्याकडे? कुठं राहायचे? साईबाबा तर फकीर होते, स्वामी समर्थ महाराज ते जिथं बसावं वाटलं तिथं बसायचे. काय यांच्याकडे होतं? पण परमात्म रूपाशी तल्लीन असलेल्या या विभूतींना दुःखाचा कधी लवलेशही स्पर्श करू शकला नाही. संत असतील, भगवंत असतील, त्यांना दुःख स्पर्शच करू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनं त्या अस्तित्वाशी एकरूप असल्यामुळं ते कायमचे आनंदित राहिले. याच्या उलट ज्यांची मानसिकता आहे, निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. ज्याच्या अंतःकरणामध्ये निश्चळत्वाची भावनाच नाही, आपण तसं व्हावं असं वाटत नाही. स्वामींसारखं प्रसन्न चित्त आपल्यालाही जगता यायला हवं. साईबाबांसारखं, संतांसारखं, कोणत्याही संतांसारखं आपल्यालाही जगता यायला हवं. पण आपल्याला वाटतही नाही की आपण असं असायला हवं. अशी मानसिक अवस्था,
अशी उच्च उत्तम अवस्था आपल्याला मिळायला हवी असंही काही लोकांना वाटत नाही. निश्चळत्वाची भावना जरी नवेची देखे मना, जर मनात ती भावनाही येत नसेल तरी शांती केवी अर्जुना आपू होय. मग त्याला कशा पद्धतीनं शांती प्राप्त होईल? किमान इच्छा तरी पाहिजे. इच्छाच नसेल तर देवही देत नाही. मागितल्याशिवाय आई सुद्धा लेकराला पान्हा देत नाही. लेकराला रडावं लागतं. आईची इच्छा असते बाळाला पान्हा द्यावा, त्याला दूध पाजावं, त्याचं स्तनपान करावं असं आईला वाटतं, पण आई कधीही स्तनपान करत नाही. कारण लेकराची इच्छा असावी लागते. लेकरांना किमान आवाज तरी द्यायला हवा, मागणी तरी करायला हवी, इच्छा तरी व्यक्त करायला हवी. आणि म्हणून देवाला मागणं मागायचं. मागणं मागितलं म्हणूनच ते पूर्ण होणार आहे असं नाही, पण तरी सुद्धा देवालाही वाटतं यानं मागावं काहीतरी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, काहीतरी भक्तानं मागावं म्हणून देवही भक्ताकडे बघत असतो. मागण्याची आस, त्याला भक्तानं काहीतरी मागावं अशी इच्छा असते. चिंतिल्या रोकडे मनोरथ, त्यानं मनात कल्पना तरी करावी. बोलून नाही दाखवलं तरी चालेल, किमान मनात तरी म्हणावं की देवा मला हे दे. आणि मग देव तयारच आहे ते द्यायला. म्हणून इच्छा होणं, पारमार्थिक इच्छा होणं, संतांच्या सहवासात जाण्याची इच्छा होणं, हे सुद्धा भाग्य आहे. आणि हेही भाग्य ज्याच्या वाट्याला आलं नाही, ज्याला संतांच्या जवळही जावंसं कधी वाटलं नाही, संतांसारखं भावही वाटलं नाही, त्याला शांती कशी काय मिळणार? निश्चळत्वाची भावना, आपलं मन निश्चळ असावं, स्थिर असावं, ही भावना जरी नवेची देखे मना, त्याच्या मनात बघावी सुद्धा वाटत नसेल तरी शांती केवी अर्जुना आपू होय. मग त्याला शांती कशी काय मिळणार? जे त शांतीचा जिव्हाळा नाही, ते त सुख विसरोनी न रिगे कही, जैसा पापी याच्या ठाई मोक्षू न वसे. अर्थात ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्ष वास्तव्य करत नाही, त्याप्रमाणे जे ते शांतीचा ओलावा नाही त्याच्याकडे सुख ढुंकूनही पाहत नाही. बघा, पापी माणसाला मोक्ष मिळत नाही. मोक्षाचा संबंध केवळ पुण्यवान लोकांना येतो. केवळ पुण्यवान असून चालत नाही. पुण्य सुद्धा फळावं लागतं. पुण्याच्या जोरावर तुम्हाला स्वर्गही मिळू शकतो, पण पुण्याच्या जोरावर मोक्ष मिळवायचा असेल तर पुण्याचा स्तरही मोठा व्हावा लागतो. पण पापी लोकांच्या जीवनात मोक्ष बघायला सुद्धा मिळणार नाही. जैसा पापी याच्या ठाई मोक्षू न वसे, ज्याप्रमाणे पापी लोकांच्या ठिकाणी मोक्ष वास करत नाही. मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि ज्याच्या जीवनात या मोक्षाचाच अनुभव येत नाही ती लोक म्हणजे पापी लोक. पापी याच्या ठाई मोक्षू न वसे, त्या पद्धतीनं जे तर शांतीचा जिव्हाळा नाही, ज्याच्या ठिकाणी शांतीचा जिव्हाळा नाही. बघा, शांतीचा लेश नाही किंवा शांतीचा पाझर नाही, दोन अर्थ इथं दिलेले आहेत. शांतीचा जिव्हाळा नाही, शांतीबद्दल आपुलकी नाही, प्रेम नाही, शांतीची इच्छा नाही. आपलं मन शांत असावं, स्थिर असावं, आनंदी सुखी समाधानी असावं असं वाटतही नाही काही लोकांना. आणि ज्यांना असं वाटतही नाही ते तर सुख विसरून न रिगे कही. मग तिथं सुख तर विसरूनच जा. सुख तिथं येतच नाही, चुकूनही येत नाही, विसरूनही येत नाही, तिथं सुख राहतच नाही. कसं? तर पापी माणसाच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुख राहत नाही त्या पद्धतीनं शांतीचा जिव्हाळा ज्यांच्या हृदयात नाही त्याला आयुष्यात सुख मिळत नाही. देखय अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. अशांत माणसाला सुख कधी मिळेल? अशांत माणसाला सुख मिळूच शकत नाही, हेच माऊलींना सांगायचं आहे. पण माऊलींनी थोडासा विरोधी दृष्टांत दिलाय. माऊली अनेकदा असे विरोधी दृष्टांत देत असतात. जी गोष्ट शक्यच नाही ती गोष्ट शक्य होईल. कधी? अशक्य होणारी गोष्ट जेव्हा शक्य होईल तेव्हाच ही अशक्य असलेली गोष्ट शक्य होईल. खूप मजेशीर आहे हा दृष्टांताचा प्रकार.
माऊलींनी जे दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये, त्या वेगवेगळ्या दृष्टांतामधला हा एक दृष्टांताचा प्रकार आहे. अशांत माणसाला सुख मिळणं शक्य नाही. अशांत माणसाला सुख मिळणं ही अशक्य गोष्ट आहे. पण ही शक्य होईल कधी? तर दुसरी एखादी अशक्य असलेली गोष्ट शक्य झाली तर. असं या दृष्टांताचं स्वरूप आहे. आपण तो दृष्टांत इथं उदाहरण म्हणून समजून घेऊयात. बघा माऊली काय म्हणतायत, देखे अग्नी माझी घापती. बघा, अग्नी माझी घापती, घापती म्हणजे टाकले, अग्नीमध्ये टाकले. काय? तिये बीजे जरी विरुडती. विरुडती म्हणजे सृजन होणं, वाढणं, फळणं. जर बियाणं अग्नीमध्ये टाकलं, अग्नीमध्ये भाजलं बियाला, आणि अग्नीमध्ये भाजलेल्या बियाला जमिनीत पेरलं, तर ते बी उगेल का? फळेल का? त्या बियातून झाड उगवेल का? रोप उगवेल का? याचं उत्तर काय आहे? नाही, शक्य नाही. अग्नीत टाकलेल्या बियाणं पेरून उगणं शक्य नाही, पीक उगणं शक्य नाही. त्या पद्धतीनं अशांत माणसाला सुख मिळणं शक्य नाही. हा सकारात्मक दृष्टांत झाला. पण माऊली याला नकारात्मक पद्धतीनं मांडतायत. माऊलींची भाषा आहे, अग्नीत टाकलेलं बियाणं जेव्हा उगवेल तेव्हाच अशांत माणसाला सुख मिळेल. म्हणजे अग्नीत टाकलेलं बियाणं उगवणं शक्य नाही, त्या पद्धतीनं अशांत माणसाला सुख मिळणं शक्य नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे. पण दृष्टांत खूप मजेशीर आहेत. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुडती, तरी अशांता सुख प्राप्ती घडू शकेल. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. अर्थात म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे बीज आहे. याकरिता इंद्रिय निग्रह करावा हे चांगले. म्हणून अयुक्तपण मनाचे, अयुक्तपण म्हणजे अनियमितता. म्हणून अयुक्तपण मनाचे, थोडक्यात मनाची चंचलता. मनाला आज एक वेगळंच काहीतरी हवं असतं, उद्या पुन्हा काहीतरी वेगळं हवं असतं. मन काही शांत होत नाही. एखादी गोष्ट मिळाली आणि त्यातच रममान होऊन मन आनंदी राहिलं असं कधी होत नाही. लेकराला एखादं खेळणं आणून द्या, काही काळासाठी त्या खेळण्याबरोबर ते लेकरू खेळतं, पण थोड्याच वेळात त्या खेळण्याबद्दलचा त्याचा मोह संपतो आणि दुसरं एखादं खेळणं मिळावं याच्यात त्याची मनोवृत्ती व्हायला लागते. विषयी व्यक्तीचं मन असंच असतं. एखाद्या विषयावर त्याचं मन रमतं, ते विषय त्याला मिळाले, त्या विषयाचा त्यानं उपभोग घेतला की त्या विषयात तर त्याची आसक्ती राहतेच, पण आणखी दुसरे विषय मिळावेत यासाठी तो धडपडत असतो. त्यानं कधीतरी बंगल्याची इच्छा केलेली असते, बंगला त्याला मिळतो, पण मिळालेल्या बंगल्यातही त्याचं समाधान राहत नाही. अजून त्या बंगल्यात काहीतरी बदल तो सुचवतो. रो हाऊस नको, बंगला पाहिजे, स्वतंत्र बंगला पाहिजे. गाडी आहे, साधी आहे, नाही महागडी गाडी पाहिजे. जी आहे त्याच्यापेक्षा आणखी वेगळं काहीतरी त्याला हवं असतं. जसं लहान मुलाचं मन शांत होत नाही, अगदी त्या पद्धतीनं काही लोकांना आणखी वेगळं काहीतरी मिळत राहावंसं वाटतं. फ्लॅट मिळाला, रो हाऊस मिळावं वाटतं, रो हाऊस मिळाला, बंगला मिळावा वाटतो, बंगला मिळाला की तो कोणतीतरी एकरमध्ये पसरलेला असावा असं वाटतं. एखाद्या दुसऱ्या माणसाचा बंगला भेटला की आपल्याला असा बंगला असावा वाटतो. आपली गाडी जेव्हा टू व्हीलर होती तेव्हा फोर व्हीलर मिळावी वाटते, फोर व्हीलर मिळाली की दुसऱ्याची फोर व्हीलर बघून तशी आपल्याला मिळावी वाटते. अशी जी मनाची चंचलता आहे, ही मनाची चंचलता ज्याच्या ठिकाणी आहे तेच दुःखाचं मूळ आहे. म्हणून अयुक्तपण मनाचे, मनाची ही जी अनियमितता आहे, मनाची ही जी चंचलता आहे, तेची सर्वस्व दुःखाचे, हेच दुःखाचं कारण आहे. मग याच्यासाठी काय करावं? या कारणे इंद्रियांचे दमन निके. याच्यापेक्षा उत्तम गोष्ट कोणती? तर इंद्रियांचं दमन, इंद्रियांचा निग्रह हा उत्तम मार्ग आहे. काय आहे? इंद्रियांना जे हवं ते आपण देत गेलो की इंद्रिय नवनवीन गोष्टी मागत जातात. म्हणून कधी कधी इंद्रियांना जे हवं ते न देण्याची सवय लावली पाहिजे.
खूप सूक्ष्म विषय हा, थोडा नीट समजून घ्यायला हवा. एखाद्या मुलाला जे हवं ते तुम्ही वेळेवर देत गेलात. मुलांना आज गाडी मागितली, गाडी दिली, मोबाईल मागितला, मोबाईल दिला, आणखी काही मागितलं तेही घेऊन दिलं, लॅपटॉप मागितला घेऊन दिला. मुलाला मागितल्याबरोबर प्रत्येक वस्तू जर आपण देत गेलो तर त्याला अभावाची सवय होणार नाही. आज तुम्ही आहात, त्याला हवं ते देताय, पण त्यामुळं त्याच्या मनात अशा प्रकारची भावना निर्माण होते की तो अभाव, अपूर्णता, वियोग याचा अनुभवच घेत नाही. म्हणून अशी मुलं खूप लवकर आत्महत्या करताना दिसतील तुम्हाला. मी अनेक बातम्या वाचतो, अनेक मोठ्या लोकांचं बऱ्याचदा मी ऐकलंय, घरात सगळं आहे पण लेकरांनी छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या केली. शाळेमध्ये शिक्षक काहीतरी म्हणाले म्हणून आत्महत्या केलेली उदाहरणं आहेत माझ्यासमोर. माझ्या जवळचं उदाहरण आहे, श्रीमंत कुटुंबातला मुलगा, 4 बहिणी, एकुलता एक मुलगा, सगळ्या बहिणींचा त्याच्यावर जीव, आई वडील जीवापाड प्रेम करणारे, आणि शाळेत काहीतरी कमी मार्क पडले म्हणून मॅडम ओरडल्या म्हणून ट्रेन खाली जाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. दोन्ही पाय ट्रेनमध्ये गेले. आता बिना दोन्ही पायाचा तो जीवन जगतोय. बरीच वर्ष झाली, 15-20 वर्ष झाली असतील त्याला. क्षणिक गोष्ट, दुःख माहीतच नाही, ओरडणं माहीतच नाही. म्हणून लेकरांची जडणघडण करताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. लेकरू आवडतं, प्रत्येकाचं आपल्या लेकरावर प्रेम असतं. म्हणून ते प्रेम, त्याची प्रत्येक वस्तू पूर्वमच व्यक्त करावं असं नाही. मला एक खूप सुंदर कविता होती शाळेत, वर्ड्सवर्थ नावाच्या कवीची ती कविता असावी. आता इंग्रजी असल्यामुळे कविता पाठ नाही, पण तो अर्थ आणि आशय मला खूप आवडतो. त्याच्यामध्ये 2 फुलांची तुलना केलेली होती. एक फूल कुंडीमध्ये वाढलंय, एका श्रीमंताच्या घरामध्ये, श्रीमंत अशा महागड्या अशा कुंडीत, महागड्या अशा मातीत, चांगल्या क्षारयुक्त अशा पाण्यात त्याची वाढ केलेली आहे. कुंडीमध्ये ते झाड वाढलंय. त्या कुंडीत वाढलेल्या झाडाची आणि डोंगरावर एक म्हणजे फुलं झाड आहे, ते फुलाचं रोप आहे, कुंडीत वाढलंय श्रीमंताच्या घरात, आणि त्याच जातीचं एक फुलाचं रोप डोंगरावर वाढलंय. त्या दोघांची चर्चा त्याच्यामध्ये आहे. डोंगरात वाढलेल्या फुलाला वारा माहितीये, वादळ माहितीये, पाऊस माहितीये, ऊन माहितीये, सगळ्याचा अनुभव घेऊन सगळ्यांसोबत संघर्ष करत ते फुल उमलतंय. आणि एक त्या कुंडीतलं फुल आहे, थोडं काही ऊन आलं की मुरझायला लागतं, सारखं त्याला पाणी द्यायला लागतं. एखाद्या दिवशी पाणी देण्यात उशीर झाला की लगेच ते सुकून जातं. लेकरं तशीच असतात. खूप त्यांना वेळोवेळी हवं ते देत गेलात की ती मुलंही स्वैर व्हायला लागतात, अतिशय संवेदनशील व्हायला लागतात. छोटंही दुःख सहन करण्याची मग त्यांच्यात ताकद राहणार नाही. अगदी लेकरांच्या बाबतीत जसं आहे तसंच इंद्रियांच्या बाबतीत आहे. इंद्रियांना जे आवडतं, इंद्रियांना जे हवं असतं ते त्या वेळी तुम्ही देत गेलात की इंद्रियही सोपतात, इंद्रियही स्वच्छंद होतात. इंद्रियांना हवं ते तुम्ही नाही दिले की इंद्रिय तक्रार करायला लागतात. म्हणून इंद्रियांनाही दमनाची सवय हवी, नियंत्रणाची सवय हवी. म्हणून उपवासाचं शास्त्रीय कारण हे आहे. उपवास का धरायचा? उपवास याच्यासाठी नाही धरायचा की उपवास धरलं की लगेच देव मिळतो, नाही. खरं तर उपवास शब्दाचा अर्थ आहे देवाचा सहवास. वास म्हणजे सान्निध्य, उप म्हणजे परमात्मा, ईश्वर, ईश्वराचं सान्निध्य म्हणजे उपवास. पण त्याला आपण शरीराशी जोडले. पण उपवासाचं शारीरिक शास्त्र असं आहे की शरीराला भूक हवी आणि तुम्ही भूक लागली की जेवायचं, अशी या शरीराला सवय लावली की पचनशक्ती बिघडते. म्हणून शरीराला भूक लागली तरी काही काळासाठी उपाशी ठेवायला हवं, तर ते शरीर प्रक्रिया पण नीट चालते. डॉक्टर लोकही म्हणतात उपवास धरायला हवा, कारण उपवास धरला की शरीराला भूक लागते, त्या शरीराला अन्न हवं असं वाटायला लागतं आणि त्या शरीराला अन्नाचं महत्त्वही कळतं. आणि कधी आयुष्यात उपाशी राहण्याचा प्रसंग आला तर शरीर उपाशी राहूही शकतं.
पण तुम्ही वेळोवेळी भूक लागली की खायची सवय या शरीराला लावली की एखाद्या वेळी खरा उपवास धरायची वेळ आली की शरीर तग धरू शकणार नाही. आणि म्हणून मुलाला बिघडवायचं असेल तर त्याच्या इच्छा वेळोवेळी पूर्ण करायच्या. त्याप्रमाणे इंद्रियाला बिघडवायचं असेल तर त्यांना हवं ते देत राहा. माऊली सांगतायत तसं जर केलं तर इंद्रिय ही बिघडतील आणि इंद्रिय बिघडली की मन स्वैराचारी होईल. मन स्वैराचारी झालं की दुःख वाटायला येईल. म्हणून दुःख नको असेल, कारण अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे. मनाची चंचलता दुःखाला कारण आहे. म्हणून इंद्रियांचं दमन करायचं, इंद्रियांना नियंत्रणात ठेवायचं, इंद्रियांना आपलं ऐकून केलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की इंद्रियांना विषयांमध्ये जाऊ द्यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की लेकरानं काही मागितलं म्हणून त्याला द्यायचंच नाही, द्यायचं, पण त्याला थोडंसं तरसू द्यायचं. तो जे मागतोय त्याचं त्याला महत्त्व कळू द्यायचं. कारण एखादी गोष्ट मागितली आणि लगेच मिळाली की तिचं महत्त्व राहत नाही. त्या वस्तूचं महत्त्व तेव्हाच कळतं लेकराला जेव्हा ती मिळवण्यासाठी त्याला तरसावं लागेल. तरसल्यानंतर त्याला जी गोष्ट मिळते तेव्हा तो त्या वस्तूचा आनंदही तितक्याच आनंदाने घेईल. मी एक खूप सुंदर गोष्ट ऐकली. एक माणूस होता, त्याच्या पायाचा माप होता 8 आणि तो बूट घालायचा 7 नंबरचा. म्हणजे त्याच्या पायाचा माप होता 8 नंबरचा, म्हणजे त्याला 8 नंबरचा बूट येईल, पण तो 7 नंबरचा बूट घालायचा. अनेक जण विचारायचे असं का करतो, तर त्यानं उत्तर दिलं की जेव्हा मी ते बूट काढतो तेव्हा मला खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतं. का तर मी दिवसभर त्रास सहन करतो आणि रात्री तो बूट काढल्याबरोबर मला एक आनंद मिळतो, पायाला एक समाधान मिळतं. सुख हे केवळ भावातच असतं असं नाही, अभावातही सुख असू शकतं. म्हणून कधी कधी विषयांपासून वेगळं राहणं यातही एक प्रकारचा आनंद इंद्रियांना मिळू शकतो. उपवासातही आनंद आहे, उपाशी राहण्यातही आनंद आहे, शरीराला त्रास देण्यातही आनंद आहे. आमचे वारकरी वारीला जातात तेव्हा शरीराला त्रास होतो, पाय दुखतात, कोणती चप्पल वापरा पायाला फोडं येतात, आंघोळ वेळेवर होत नाही, जेवण मनासारखं मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही, शुद्ध जेवण मिळत नाही, पण त्याची सवय शरीराला लागते आणि ती सवयही आनंद देते. म्हणून वारीमध्ये उन्हात घेतलेली झोप अजूनही आठवते. आम्ही 7 वर्ष पायवारी केली, तो आनंद अजूनही आठवतो. ते पाण्यात भिजणं, पायाला फोड आले तरी चालत राहणं, उन्हामध्ये कुठेही आडोसा मिळलं की पडणं, लगेच झोप लागणं. जेवणाबद्दल कधी शुद्ध अशुद्धता नाही, काय मातीच पडली, खडाच पडलाय अशी कधी तक्रार नाही. तरी एक आनंद इंद्रियांनाही त्यावेळी अनुभवाला येत होता. कारण इंद्रियांच्या दमनातही इंद्रियांचं हित दडलंय, इंद्रियांचं सुख दडलंय, त्याचाही अनुभव साधकांना घ्यायला हवा. या कारणे इंद्रियाचे दमन अनिके. म्हणून इंद्रियांचं दमनही निग्रहही कधी कधी हितकारक ठरत असतो. लेकराला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा निग्रह गरजेचा, तसं इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्यासाठी इंद्रियांचाही निग्रह महत्त्वाचा. हे प्रयोग करून बघायचे साधक म्हणून. आपण छोटे छोटे प्रयोग आहेत, हे जर आपण प्रयोग केले तर साधनेत मदत होईल. इंद्रियांना एखादी गोष्ट आवडली, थोड्या वेळ बाजूला ठेवून बघायचं, मन इंद्रिय नियंत्रणात येईल, गुलाम बनेल तुमचं. लेकराला हवं ते नाही दिलं की लेकरू तुमच्या मागं मागं धावेल. त्याला म्हणायचं हे केलं तर तुला हे देईल, मग ते लेकरूही तुमच्या मागे लागेल. तसं इंद्रियांना हवं ते देण्यापूर्वी त्याच्यासमोर अटी टाकल्या की इंद्रिय ही तुमच्या इच्छा पूर्ण करायला मदत करेल. असं केलं तर नक्कीच साधनेमध्ये प्रगती होईल, याबद्दल काही शंका नाही. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्या आणि श्लोक यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या घेऊयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सर्व संतन की जय.
रामकृष्ण हरी. एकच निरूपण केलं.